तू म्हणाली सिगरेटचा धूर, मग जेव्हा स्मोकर्स जे असतात त्यांना फक्त लंग कॅन्सरच होऊ शकतो नाही, का कुठलाही होऊ शकतो? त्यांना इतरही होतात, पण प्राधान्याने फुफ्फुसाचा होतो म्हणजे लंग कॅन्सर, कारण तिथे त्यांचा सरळ संपर्क येतो ना, तिथे डॅमेज होते cells. हां, तिथे डॅमेज होतं. आणि त्यांच्या आजूबाजूला वावरणारे जे असतात की जे ॲक्च्युअल स्मोकर नसतात, पण आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, त्यांना पण त्यांनाही ते होतं, धूर कारण येतोच ना. हो, मग त्यांनाही होतोच ना. अच्छा. म्हणजे तुला माहिती आहे का की धूम्रपान करणाऱ्याच सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर पॅसिव्ह म्हणजे जे आजूबाजूला असतात, आणि त्याच्यानंतर पोल्युशन. सो पोल्युशनने सुद्धा होतो की नाही, कारण तुम्ही ना, पण सांगायचा मुद्दा असा आहे की अशा वेगवेगळ्या कारणाने ज्याला कर्ककारक गोष्टी म्हणतो त्याच्यामुळे तो धक्का पुन्हा पुन्हा जेव्हा त्या जीन्सना लागतो तेव्हा त्या जीन्समध्ये फरक होतो. म्हणजे त्यांचं जे मूळ रूप आहे त्याला म्युटेशन म्हणतात. आणि ही जी म्युटेशन्स असतात, शरीर निसर्गाने बनवलं आहे अशा तऱ्हेने की इतर पेशी ह्या अशा बंडखोर पेशींना किंवा चुकार पेशींना ओळखून नष्ट करतं किंवा दुरुस्त करतं. ह्यातलं काहीही होत नाही. तेव्हा एक प्रकार होतो. आणि पुन्हा आपण ह्या एवढ्या छोट्या सेशनमध्ये मी हे सगळं नाही सांगू शकत, पण एक होतं की नेहमी न वाढणारी पेशी ती वाढायला लागते, मोठी व्हायला लागते, म्हणजे रिप्रोडक्शन. आणि तिला बरीच म्हणजे त्याच्यापासून बऱ्याच पेशी बनतात, त्याची गाठ होते. कळलं ना. तरीसुद्धा शरीराची प्रतिक्षमता शक्ती जी असते ती हे सगळं एका काबूत ठेवते, जास्त होऊ देत नाही. पण कधीतरी असं होत असेल की आजारपणामुळे किंवा इतर काही कारणामुळे शरीरातले शरीर थोडं कमजोर झालेलं असतं. म्हणजे हे जे सगळं ताब्यात ठेवायची जी शक्ती आहे ती कमी पडते आणि मग ही गाठ भराभर वाढायला लागते आणि तिचा पुढे जाऊन कॅन्सर होतो. तर हे सगळं ही प्रक्रिया व्हायला कित्येक वेळेला 15 ते 20 वर्ष जातात. कुठची मूळ पेशी आहे जिने हे बंड केलं आणि तिच्यामुळे हे कॅन्सर झालं कधीच कळत नाही. आणि म्हणून इथे गमतीची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा म्हणतो की आता कॅन्सर वाढतोय, ह्याची सुरुवात 15 ते 20 वर्ष झाली. तुला माहिती आहे का, मी अमेरिकेत राहते. अमेरिकेत आता स्मोकिंग, धूम्रपान जवळजवळ बंद झालं आहे, पण 20 वर्षापूर्वी होतं आणि त्याच्या आधी. अजूनही त्याचे परिणाम आहेत. अजूनही लंग कॅन्सर पेशंट्स खूप जास्त आहेत, कारण ते 20 वर्षापूर्वी करत होते. आणि त्याच्यात अजून गमतीची गोष्ट अशी आहे की आता बायकांचे दिसत आहेत. का तर बायकांनी पुरुषांच्या नंतर धूम्रपानाला सुरुवात केली, म्हणून त्यांचे परिणाम अजून दिसत आहेत. तुला कळतंय मी काय म्हणते ते? की हे असं नाही हा आजार की तुम्ही काहीतरी आज केलं तर तुम्हाला उद्या दिसलं. ह्याच्यामुळे लोकांना कळत नाही ग की आपल्याच वागण्यामुळे आपण हे संकट ओढवून घेतोय. हा, तर तू म्हणते आपलं वागणं म्हणजे एक स्मोकिंग झालं की ज्याच्यामुळे हळूहळू पेशींचा नाश होऊन किंवा त्यांच्या त्या जीन्सवर परिणाम होऊन हळूहळू त्यांची अनिर्बंध अशी वाढ होते, ट्यूमर होतो. मग आणखीन कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याला आपणच जबाबदार आहोत? तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, म्हणजे आपल्या जीवनशैलीतल्या? तर आता असं म्हणतायत की 70% कॅन्सर हा आपण टाळू शकतो. 70%. हां, कल्पना किती जास्त झाला. आणि फक्त 10 ते 15% कॅन्सर, टक्के म्हणजे काय कळतं, 100त फक्त 10 ते 15 एवढाच फक्त तुमच्या काय म्हणतो म्हणजे तुमच्याकडे तुमच्या जीन्समधून आलेला असतो, म्हणजे आईवडिलांकडून अनुवंशिक आलेला असतो. बरोबर, एवढाच फक्त अनुवंशिक असतो. कॅन्सर अनुवंशिक नसतो, म्हणून मी थोडी तिथे थांबले होते. कॅन्सरच्या जीन्समधला डिफेक्ट अनुवंशिक असतो. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तो डिफेक्ट असला तरीसुद्धा त्या प्रत्येकाला कॅन्सर होईल असं नाही, त्याला पोषक वातावरण मिळालं तरच होईल म्हणून. पण अनुवंशिक म्हणजे डिफेक्टिव्ह जीन्स असू शकतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.